हॅलो एव्हरीवन, नमस्कार. स्टॉक क्लास अकॅडमीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. बेसिक टू ॲडव्हान्सचा कोर्स हा तुमच्यासाठी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केला जात आहे. बाकी तुम्ही हा मार्केटचा कोर्स जर बाहेर कुठं पण गेले तर याची जी फीस असते ती स्टार्टिंगच 10,000 पासून आहे, बरोबर. पण हा जो स्टॉक मार्केटचा कोर्स आहे बेसिक टू ॲडव्हान्सचा, ते स्टॉक क्लास अकॅडमी तुमच्यासाठी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करते आहे. ओके, तर आजचा आपलं लेक्चरचा फर्स्ट डे आहे. आज फर्स्ट लेक्चरमध्ये आपण स्टॉक मार्केट काय असतं, स्टॉक मार्केटमध्ये लोक ट्रेडिंग कसं करतात, हे बरेच पॉईंट आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया. पहिले आपण बघणार आहे व्हॉट इज द स्टॉक मार्केट. बरेच लोकांना स्टॉक मार्केटबद्दल एकच पॉईंट सांगेन. एक तर म्हणेन की इन्व्हेस्टमेंट केले जातात, बरेच लोक म्हणतात स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग केले जातात. पण नेमकी हा स्टॉक मार्केट काय आहे, स्टॉक मार्केटमध्ये कसं प्रकारे आपण ट्रेडिंग करू शकतो, ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर पहिले आपण जाणून घेऊया की स्टॉक मार्केट म्हणजे काय. अच्छा, हे दोन वर्ड तुम्हाला दिसत असेल. मार्केट तर सगळ्यांना माहिती आहे, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, बाजार. ओके, आता बाजारामध्ये काय काम असतं आपलं, खरेदी विक्री करतो, राईट. तर स्टॉक मार्केटमध्ये मार्केट तर सगळ्यांना माहिती आहे, ज्यामध्ये आपण खरेदी विक्री करतो. पण या मार्केटमध्ये आपण काय खरेदी करणार आहे, शेअर्स. ओके, आता बरेच लोकांना जर शेअर्स माहिती असेल तर त्यांचं एक बेसिक पॉईंट तर कळालेला आहे, पुढे ते जाऊ शकता. पण ज्यांना शेअर्स काय असतं हे माहिती नाही, त्यांच्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. ओके, फॉर एक्झाम्पल एक बिझनेसमॅन आहे, त्याची ऑलरेडी कंपनी चालू आहे, पण त्याला दुसऱ्या सिटीमध्ये एक नवीन कंपनी सुरू करायचं आहे. ओके, आता सगळ्यांना माहिती आहे की कंपनी सुरू करण्यासाठी जो इम्पॉर्टंट आहे तो काय आहे, कॅपिटल. जर त्याच्याकडे कॅपिटल असेल तरच तो काय करू शकतो, कंपनी स्टार्ट करू शकतो. जर तुम्हाला कॅपिटलचं माहिती नसेल तर कॅपिटल म्हणजे रुपीज असतं, पैसे. ओके, आता कंपनी स्टार्ट करण्यासाठी खूप पैसे लागतात, सगळ्यांनाच माहिती आहे, करोडो रुपये लागतात. आता एवढी जी इन्कम आहे, जी अमाऊंट आहे, ती अमाऊंट लोक असंच उधारीवर देतात का, नाही. तर दुसरं ऑप्शन तुम्ही काय सांगणार की मॅडम बँकेमधून तर लोन घेतलेलं चालतं ना, हे की नाही. पैशाची गरज आहे तर आपण बँकेमधून लोन घेऊन कंपनी पण सुरू करू शकतो. हा पॉईंट चांगलं तर आहे, पण यामध्ये खूप रिस्क आहे. कारण की जर या बिझनेसमॅननी कंपनी स्टार्ट केली आणि कंपनी स्टार्टिंगलाच प्रॉफिटमध्ये नाही गेली तर त्याची व्याजची जी बँकेचे जे व्याज असतात ना, त्याचे पैसे तो कुठून पेड करणार, कंपनी तो पूर्ण लॉसमध्ये जाणार की नाही. तर हा बँकेचा ऑप्शन लोक सिलेक्ट करत नाही. लक्षात ठेवा, जे मोठे मोठे बिझनेसमॅन असतात ना, त्यांना कंपनी सुरू करायचं असेल तर ते डायरेक्ट बँकेमधून लोन घेत नाही. फिर ते पैसे कुठून आणतात, तर लक्षात ठेवायचं आहे की शेअर मार्केटमधूनच ते काय करतात, कंपनीला रजिस्टर करतात. ओके, हा जो बिझनेसमॅन आहे याने काय केलेलं आहे, स्वतःची कंपनीला स्टॉक मार्केटमध्ये रजिस्टर केलेलं आहे. आता स्टॉक मार्केटमध्ये रजिस्टर केलं म्हणजे त्या कंपनीचे जे हिस्सेदारी असते ते लोक काय करत आहे, त्या कंपनीचे हिस्सेदारी खरेदी करत आहे आणि त्या लोकांकडून या बिझनेसमॅनकडे पैसे येते आणि त्या पैशांनी तो काय करतो आहे, कंपनी स्टार्ट करतो आहे. आता ज्या लोकांनी कंपनीचे हिस्सेदारी खरेदी केलेले आहे त्यांना व्याज द्यायची गरज आहे का, नाही. त्यांनी स्वतःहून घेतलेलं आहे ना, तर जेवढे दिवस ठेवणार तेवढं चांगलं त्यांना पण बेनिफिट आहे आणि त्यांच्याकडून जो पैसा आपल्याला आलेला आहे या बिझनेसमॅनकडे, तो काय करतो आहे, कंपनी स्टार्ट करतो आहे. ओके, आता लक्षात ठेवा, ज्या कंपनीमध्ये आपण शेअर्स खरेदी करतो, हिस्सेदारी खरेदी करतो, जसं जसं ती कंपनी ग्रोथ करणार आपल्याला पण बेनिफिट आहे. ओके, तर शेअर्स म्हणजे काय असतं की जे कंपनीचे हिस्सेदारी असते त्यालाच आपण शेअर्स म्हणतो. आणि शेअर मार्केटमध्ये आपण कंपनीचे स्टॉक बाय सेल करतो, कमी किमतीमध्ये घेतो आणि जास्त किमतीमध्ये विकतो, म्हणूनच आपल्याला प्रॉफिट होतं, हे की नाही. तर स्टॉक मार्केटचा हा बेसिक पॉईंट तर तुम्हाला कळाला असेल. आता आपण बघूया की जर मार्केटमध्ये एक नवीन कंपनी येते तर सर्वात आधी ती काय करणार आहे, IPO लॉन्च करणार आहे. IPO म्हणजे काय, इनिशियल पब्लिक ऑफरिंग. एक पब्लिकसाठी ऑफर केली जाते, ज्यामध्ये नवीन कंपनी मार्केटला आली तर कमी किमतीमध्ये सर्वात जास्त हिस्सेदारी त्या जे लोकांना IPO लागलं त्यांना भेटत असतं.
ओके. आता आय पी ओ लागणं म्हणजे एवढं पण इझी आहे का? नाही. आय पी ओ एक लकी ड्रॉसारखं असतं, ज्यामध्ये सगळेजण मागणी तर करतात, पण सगळ्यांना आय पी ओ भेटत नाही. ठीक आहे ना. तर लक्षात ठेवा, जर मार्केटमध्ये नवीन आय पी ओ आलेला आहे तर पहिले तुम्ही आय पी ओबद्दल सर्च करा की तो आय पी ओ कोणता आहे, कुठला आहे, हे की नाही, त्याची लॉट साईज काय आहे. जर ही पूर्ण माहिती जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही आय पी ओ घेऊ शकता. आता आय पी ओचे फायदे काय असतात? जर तुम्ही आय पी ओ घेताय ना, तर त्या कंपनीने जर मार्केटमध्ये चांगली ग्रोथ केली, कंपनी छान प्रॉफिटमध्ये गेली, तर तुम्हाला सर्वात जास्त फायदा होतं. कोणाला? ज्यांना आय पी ओ लागलेलं असतं. ठीक आहे ना. म्हणून तर सगळ्यात जास्त लोक आय पी ओसाठी मागणी करतात. ओके. आता आय पी ओला कसं बाय करायचं, हे की नाही, ही सगळी प्रोसेस आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आता आपल्याला कंपनीचे शेअर्स खरेदी करायचं आहे, तर आपण कुठून खरेदी करणार आहे? NSE आणि BSEमधून. ओके. जर एक वस्तू तुम्हाला खरेदी करायचं असेल तर आपण डायरेक्ट फॅक्टरीमध्ये जातो का वस्तू खरेदी करायला? नाही, आपण डायरेक्ट दुकानदारकडे जातो. तसंच तुम्हाला जर टाटा कंपनीचे शेअर खरेदी करायचं आहे तर तुम्ही डायरेक्ट टाटा कंपनीकडे तर नाही जाऊ शकत, हे की नाही. हे 2 एक्सचेंज आहे, NSE BSE, तिथूनच आपण कंपनीचे शेअर्स खरेदी करणार. ओके. पहिले आपण NSE बघूया, नॅशनल स्टॉक एक्सचेंज. याचा मेन ऑफिस दिल्लीला आहे आणि यामध्ये सर्वात जास्त कंपनी रजिस्टर आहे. ज्या कंपनी टेक्नॉलॉजीमध्ये जास्त काम करतात त्या सगळ्या कंपनी NSEमध्ये रजिस्टर आहे. सेकंड आहे BSE, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. याचा मेन ऑफिस मुंबईला आहे. हा एशियाचा सर्वात जुना एक्सचेंज पण आहे. ओके. यामध्ये पण मोठ्या मोठ्या कंपनी रजिस्टर आहे, पण सर्वात जास्त कंपनी कोणता याला आहे? NSEला. ओके. इथूनच आपण काय करणार? कंपनीचे शेअर्स खरेदी आणि विक्री करणार. ओके. आता NSE BSE हे मोठे मोठे एक्सचेंज आहेत, बरोबर. यामध्ये किती लोक खरेदी विक्री करतात यांच्याकडे लक्ष देणार तरी कोणीतरी पाहिजे की नाही. तर मार्केटमध्ये सेबी आहे जो NSE BSEकडे लक्ष देतो. सेबीचं फुल फॉर्म लक्षात ठेवा. सेबीचं फुल फॉर्म आहे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, ज्याला आपण म्हणतो सेबी. सेबी शेअर मार्केटला नियंत्रण ठेवण्याचं काम करते. मार्केटमध्ये ज्या कंपनी येत आहे, जे लोक येत आहे, त्यांच्याकडे सगळ्यांकडे लक्ष देण्याचं काम सेबीचं आहे. ओके. सेबी हा पूर्ण गव्हर्मेंटचा अंडर येते. सेबी गव्हर्मेंटचा अंडर येते, म्हणजे शेअर मार्केटच पूर्ण गव्हर्मेंटचा अंडर आहे. इथं तुम्ही जी काही प्रोसेस करणार आहे, ट्रेडिंग करणार, इन्व्हेस्ट करणार, हे की नाही, जी काही प्रोसेस करणार आहे ती सगळं गव्हर्मेंटचा अंडर तुमची प्रोसेस होणार आहे. तर आपण इथं आरामसे ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करू शकतो. ओके. आता बघा, बरेच लोक काय करतात, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट तर करतात. लोक बँकेमध्ये पण पैसे ठेवतात. आपण बँकेमध्ये पैसे का ठेवतो? आपले एक सेविंग म्हणून. आणि त्या पैसे कुठंच नाही जाणार याची गॅरंटी आपल्याला आहे, कारण की गव्हर्मेंटने सिक्युरिटी दिलेली आहे. आता लोक नाही का, जेवढे पैसे बँकेमध्ये ठेवत नाही त्यातून डबल पैसा ते शेअर बाजारमध्ये ठेवतात, कारण की इथं पण चांगली सिक्युरिटी प्रोव्हाइड केलेली आहे. बल्कि बँकेमधून जेवढी सिक्युरिटी आहे त्यातून डबल सिक्युरिटी स्टॉक मार्केटमध्ये गव्हर्मेंटनी प्रोव्हाइड केलेली आहे. तर इथं जी काही तुम्ही प्रोसेस करणार ती सगळी प्रोसेस गव्हर्मेंटचा अंडर प्रोसेस होणार. ओके. तर यामध्ये तुम्ही आरामसे ट्रेडिंग पण करू शकता, इन्व्हेस्टमेंट पण करू शकता. ओके. सगळी प्रोसेस इझिली आपल्याला इथून करता येईल. ठीक आहे. आता आपण हे NSE BSE तर बघितलं. आता आपण बघूया डीमॅट अकाउंट. आता तुम्ही म्हणणार, मॅम डीमॅट अकाउंट म्हणजे काय? जर कोणाला माहिती असेल ना तर ठीक आहे, त्यांना बरोबर माहिती आहे की डीमॅट अकाउंट कशासाठी लागतं. पण ज्यांना डीमॅट अकाउंट माहिती नाही आहे त्यांच्यासाठी एक एक्झाम्पल मी घेते. ठीक आहे. आता NSE BSE हे एक्सचेंज आहे ज्यामध्ये तुम्ही कंपनीचे शेअर्स खरेदी करणार. आता मला सांगा, तुम्ही कंपनीचे शेअर खरेदी करण्यासाठी मुंबई किंवा दिल्लीच्या ऑफिसमध्ये जाणार का? नाही. लोक लांब लांबचे असतात, पूर्ण इंडिया स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो,
हे की नाही? एवढं ट्रॅव्हल करणार का पहिले? आता तुम्हाला जर माहिती असेल तर आपल्या इंडियामध्ये सगळी प्रोसेस आता डिजिटल झालेली आहे. कुठं जावं लागत नाही. घरी बसल्या तुम्ही कोणती पण वस्तू खरेदी करू शकता. करतात की नाही? ऑनलाईन शॉपिंग किती लोक करतात? आता सगळे जणांना माहिती आहे, जर ऑनलाईन शॉपिंग तुम्ही करता, जी वस्तू तुम्ही घरी बसल्या खरेदी करून डायरेक्ट तुम्हाला घरी येतं, ही पूर्ण प्रोसेस डिजिटल आहे. तसं स्टॉक मार्केट पण डिजिटल आहे. तुम्हाला कुठं जावं लागत नाही. फक्त एक डीमॅट अकाउंट ओपन करावं लागतं. हा एक प्लॅटफॉर्म आहे जिथून आपण कंपनीचे शेअर्स खरेदी विक्री करतो आणि इन्व्हेस्टमेंट करतो. ओके, डीमॅट अकाउंटमधूनच आपण कंपनीचे शेअर खरेदी विक्री करणार, ट्रेडिंग करणार, इन्व्हेस्टमेंट करणार आणि म्युच्युअल फंडमध्ये SIP वगैरे करायचं असेल तेही आपण करू शकतो. ठीक आहे ना? कुठे जायची गरज पडते का? नाही. घरी बसल्या तुम्ही डीमॅट अकाउंटमध्ये ट्रेडिंग करून प्रॉफिट पण अर्न करू शकता. ठीक आहे ना? डीमॅट अकाउंट कशासाठी असतं? स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी, कंपनीचे शेअर बाय सेल करण्यासाठी, म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा तुम्हाला लमसम इन्व्हेस्टमेंट किंवा SIP करायचं असेल तेही करू शकता. मोठी इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, स्मॉल केसमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, लॉंग टर्म ETF, हे की सगळी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करता येईल. IPOसाठी पण जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तेही तुम्ही डीमॅट अकाउंट थ्रू अप्लाय करू शकता. ओके, आता डीमॅट अकाउंट आहे ना, असं नाही की एकच असतं. नाही, वेगवेगळं डीमॅट अकाउंट आहे. नाव तर ऐकलं असेल तुम्ही, एंजल वन, ॲपस्टॉक, जिरोदा, ग्रो, लेमन, हे असे प्रकारचे डीमॅट अकाउंट आहे ज्यामधून आपण ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करणार आहोत. ठीक आहे. आता बरेच जणांनी आपल्याकडे एंजल वनचं डीमॅट अकाउंट ओपन केलेलं आहे, हे की नाही? आणि लेमनचं पण डीमॅट अकाउंट बरेच लोक करतात. ओके, आता जे तुम्ही डीमॅट अकाउंट आपल्या थ्रू ओपन केलेलं आहे त्याला तुम्ही डाउनलोड करून लॉग इन करून घ्या, कारण की जी काही पुढं प्रोसेस होणार आहे ती सगळी डीमॅट अकाउंट थ्रूच होणार आहे. तर सगळ्यांनी ॲप्लिकेशन डाउनलोड करून लॉग इन करून घ्या. ओके, आता आपण नेक्स्ट प्रोसेस बघूया. ती आहे व्हॉट इज द ट्रेडिंग. ट्रेडिंग म्हणजे काय? आता बघा, ट्रेडिंगमध्ये किती लोक ट्रेडिंग करून प्रॉफिट करतात? आता बरेच लोक एक लाईफ टाईमसाठी ट्रेडिंग करतात, काही 2 मिनटामध्ये ट्रेडिंग करतात, कोणी 2 महिन्यासाठी ट्रेडिंग करतात. असे ट्रेडिंगचे प्रकार असतात. ओके, पण ट्रेडिंग म्हणजे काय? जसं सगळ्यांना माहिती आहे की आपण स्टॉक मार्केटमध्ये कंपनीचे शेअर कमी किमतीमध्ये खरेदी करतो आणि जास्त किमतीमध्ये विकतो, तरच आपल्याला प्रॉफिट होतं. तर मार्केटच्या लँग्वेजमध्ये आपण तिथं खरेदी विक्री नाही म्हणत, आपण म्हणतो बाय करणं आणि सेल करणं. ओके, बाय करताना आपण काय म्हणतो? खरेदी, अँड सेल करताना विक्री. तर फॉर एक्झाम्पल, तुम्ही 100,000 रुपयाला शेअर खरेदी केलं. ठीक आहे, 1000 रुपयाला खरेदी केल्यानंतर जेव्हा त्याची किंमत गेली किती? 1500वर, तेव्हा आपण काय केलं? त्या स्टॉकला सेल केलं. प्रॉफिट कितीचा झाला आपल्याला? 500चा आपला प्रॉफिट. ओके, तर या मार्केटमध्ये आपण कमी किमतीमध्ये खरेदी करतो आणि जास्त किमतीमध्ये विकून प्रॉफिट अर्न करतो. ओके, म्हणून ट्रेडिंगमध्ये अशा प्रकारे आपल्याला प्रॉफिट कमवता येतं. पण ट्रेडिंगमध्ये बरेच टाईप आहे, असे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ट्रेडिंग करता येईल. जसं ट्रेडिंगचे आपण जर टाईप बघितले तर हे 3-4 प्रकारचे ट्रेडिंग आहे. जे तुम्ही नवीन आहे, मार्केटमध्ये बिगनर आहे, त्यांना हे ट्रेडिंगचे टाईप जर कळालं तर पुढे तुम्ही जाऊ शकता. पुढं तुम्हाला ट्रेडिंग आरामशीर करता येईल. ठीक आहे ना? तर टाईप्स ऑफ ट्रेडिंगमध्ये कोणकोणती ट्रेडिंग आहे? एक आहे स्कॅल्पिंग ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग, लॉंग टर्म ट्रेडिंग, इंट्राडे ट्रेडिंग. ओके, जसं यांचे नाव वेगवेगळं आहे तसं त्यांची ट्रेड करण्याची पद्धत पण वेगवेगळी आहे. ठीक आहे ना? पहिले आपण स्कॅल्पिंग ट्रेडिंगबद्दल डिस्कस करूया. जी पहिली ट्रेडिंग आहे स्कॅल्पिंग ट्रेडिंग, या ट्रेडिंगमध्ये तुम्ही जास्त वेळ वेट नाही केलं तरी चालेल. ठीक आहे, हे तुम्ही नाव ऐकलं असेल ना, झटपट लगेच प्रॉफिट कमवणं, हे की नाही? यासाठी तुम्हाला पूर्ण दिवस वेट करायची गरज नाही, महिनेभर वेट करायची गरज नाही. फक्त 1 मिनटं ट्रेडिंग करा आणि 1 मिनटामध्ये तुम्ही लगेच प्रॉफिट अर्न करू शकता. किती मिनटामध्ये? फक्त 1 मिनटामध्ये.
बरोबर. हा स्टॉक मार्केट आहे आणि यामध्ये 1 मिनटं आणि 1 सेकंड खूप इम्पॉर्टंट असतात. ठीक आहे ना. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं टाईम मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला 1 सेकंड आणि 1 मिनटामध्ये जर स्पीडमध्ये ट्रेडिंग करता आलं तर या स्कॅल्पिंग ट्रेडिंगमध्ये तुम्ही प्रॉफिट अर्न करू शकता. ओके. या ट्रेडिंगमध्ये जर मार्केट फॉर एक्झाम्पल मार्केट असं वरती जाणारे चान्सेस आपल्याला वाटतं आहे, तर आपण काय करतो, त्या स्टॉकला खरेदी करतो आणि लगेच मार्केट वरती केलं की आपल्याला काय करायचं आहे, लगेच सेल करायचं आहे. लगेच आपण 1000 रुपयाचं प्रॉफिट अर्न करू शकतो. किती मिनटामध्ये? 1 मिनटामध्ये तुम्ही एवढं प्रॉफिट कमवलं आहे 1000 रुपयाचं. ठीक आहे ना. कधी कधी मार्केटमध्ये एवढी स्पीड असते की तुम्ही एका सेकंडमध्ये पण प्रॉफिट काढू शकता. किती एका सेकंडमध्ये. आणि सगळ्यांना माहिती आहे 1 सेकंड म्हणजे किती फास्ट असतं. ओके. आता सेकंड मागं इथं तुम्हाला प्रॉफिट आहे, तर एवढा प्रॉफिटमध्ये तुमची प्रॅक्टिस पण पाहिजे. जर तुम्हाला फास्ट खरेदी विक्रीच करता आलं नाही तर तुम्ही प्रॉफिट काढू शकता का यामध्ये? नाही. यासाठी तुम्हाला यामध्ये स्पीड पाहिजे. ही स्पीड कशी होणार? जर तुम्ही रेग्युलर ट्रेडिंग करणार. रेग्युलर जर तुम्ही ट्रेड करत गेले तर तुम्ही यामध्ये प्रॉफिट अर्न करू शकता. मोस्टली हा ट्रेडिंग आपण फ्युचर ऑप्शनमध्ये वापरतो, निफ्टी बँक निफ्टीमध्ये, ज्यामध्ये लगेच आपण प्रॉफिट कमवतो. ओके. आणि यामध्ये जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्हाला पहिले टेक्निकल अनालिस, कॅन्डलस्टिक पॅटर्न, चार्ट पॅटर्न हे बरेच पॉईंट तुम्हाला आधी शिकावं लागेल. ठीक आहे. तुम्ही मार्केटमध्ये जर नवीन असेल तर या ट्रेडिंगबद्दल फक्त शिका, प्रॅक्टिस करा, पण डायरेक्ट ट्रेडमध्ये जाऊ नका. ओके. स्टार्टिंगला तुम्हाला शिकायचं आहे, प्रॅक्टिस करायचं आहे आणि जर तुमची प्रॅक्टिस परफेक्ट झाली तर यामध्ये ट्रेडिंग करा आणि लगेच प्रॉफिट अर्न करा. ठीक आहे ना. ही स्कॅल्पिंग ट्रेडिंग आहे, खूप छान ट्रेडिंग पण आपण म्हणू शकतो. पण जर तुम्ही नवीन असेल आणि तुमची स्पीड नसेल तर तुमच्यासाठी ही ट्रेडिंग नाही आहे. ओके. तर तुम्हाला या ट्रेडिंगमध्ये स्पीड वाढवायचं आहे, प्रॅक्टिस करायचं आहे आणि तुम्ही एका मिनटामध्ये पण प्रॉफिट अर्न करू शकता. ठीक आहे. आता तुम्ही म्हणणार, मॅम आम्ही बिगनर आहे मार्केटमध्ये, आम्हाला तर ट्रेडिंग करायचं आहे, ही ट्रेडिंग तर आमच्यासाठी इम्पॉसिबल आहे. ठीक आहे ना. काही प्रॉब्लेम नाही. आपल्याकडे दुसरी ट्रेडिंग आहे, ती आहे स्विंग ट्रेडिंग. ओके. ही स्विंग ट्रेडिंग त्यांच्यासाठी आहे जे मार्केटमध्ये नवीन आलेले आहे. जे लोक नवीन येतात ना, त्यांना मार्केटचं एवढं काहीच माहिती नसतं आणि त्यांना टाईममध्ये स्पीड पण नसते ट्रेड करण्याची. तर काही हरकत नाही, तुम्ही स्विंग ट्रेडिंग करा. या स्विंग ट्रेडिंगमध्ये तुम्ही फक्त 1 हप्ता ट्रेडिंग करा, 2 हप्ते ट्रेडिंग करा किंवा 2 महिने ट्रेडिंग करा, तरी तुम्ही प्रॉफिट अर्न करू शकता. ओके. या ट्रेडिंगमध्ये आपण कमी किमतीमध्ये खरेदी करतो. जर मार्केटमध्ये कॅन्डल असं वरती गेली, ओके, तर एका महिन्यामध्ये पण तुम्ही प्रॉफिट काढू शकता. ठीक आहे ना. यामध्ये तुम्हाला स्पीडमध्ये ट्रेड करायची गरजच नाही आहे. ओके. यामध्ये तुम्ही आज खरेदी करा आणि जर 2-3 दिवसानंतर किंवा एका महिन्यानंतर जर त्याची किंमत वाढली, लगेच तुम्ही सेल करू शकता. फॉर एक्झाम्पल 5000ला खरेदी केला आपण. ओके. मार्केटने चांगली ग्रोथ केली आणि त्या 5000 मागं आपल्याला 2000चं त्यांनी प्रॉफिट दिलं. किती टाईममध्ये दिलं? फॉर एक्झाम्पल 1 मंथमध्ये. ठीक आहे. यामध्ये डेली ट्रेड करायची तुम्हाला गरज आहे नाही. आज खरेदी करा, फिर सोडून टाका. फिर एका महिन्यानंतर किंवा 2 हप्त्यानंतर तुम्ही त्याचं प्रॉफिट बघा. जर प्रॉफिट छान आहे तर लगेच एक्झिट होऊ शकता. ओके. याला आपण म्हणतो स्विंग ट्रेडिंग आणि ही सगळ्यांची फेवरेट आहे, कारण की यामध्ये जे कोणी नवीन आहे या ऑलरेडी ट्रेडिंग करतो आहे, दोघंही यामध्ये ट्रेडिंग करू शकता. नुकसान होत नाही, चांगला मार्केट आहे, प्रॉफिट काढू शकता. पण ज्यामध्ये तुम्ही ट्रेडिंग करणार आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे ना. जो स्टॉक आपण खरेदी करणार आहे, नक्की त्या शेअरची प्राईस वाढणार आहे अशाच शेअरमध्ये तुम्ही स्विंग ट्रेडिंग करा. ठीक आहे ना. तुम्ही म्हणणार, मॅडम आम्हाला कसं कळणार की कोणता शेअर वाढणार आहे कोणतं नाही? तर त्यासाठी तुम्हाला फंडामेंटल अनालिस करावं लागेल. हे तुम्हाला कुठं शिकवलं जाईल? ॲडव्हान्सच्या लेक्चरमध्ये. ओके. तर तुम्हाला स्विंग ट्रेडिंग तुम्ही सुरुवातीला करा. छान बेनिफिट आहे. 5-7 हजारमध्ये चांगले स्टॉक घ्या.
2 हप्त्यानंतर 1 महिन्यामध्ये जेव्हा त्याची किंमत वाढली तर लगेच तुम्ही प्रॉफिट बुक करू शकता. ठीक आहे. आता आपण बघूया लॉंग टर्म ट्रेडिंग. लॉंग टर्म कोणासाठी असतं? ज्यांना फ्युचरच्या हिशोबाने इन्व्हेस्टमेंट करायचं असेल. ठीक आहे ना, फ्युचरच्या हिशोबाने. आता फ्युचर बघून बरेच लोक नाही का आतापासूनच इन्व्हेस्टमेंटला सुरुवातीला लागले असेल. ठीक आहे ना. जर तुम्ही हाऊसवाईफ असेल तर तुम्ही तुमच्या लहान लेकरांसाठी आतापासूनच इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केला असेल. बरोबर हे की नाही? जर तुम्ही स्टुडंट आहे आणि तुम्हाला फ्युचरमध्ये चांगली इन्व्हेस्टमेंट ठेवायचं असेल तर तुम्ही आतापासून सुरुवात करू शकता लॉंग टर्ममध्ये. ओके. लॉंग टर्ममध्ये काय असतं की 3, 4, 5, 6 कंपन्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं आणि जेव्हा त्याची किंमत वाढली तेव्हा तुम्ही प्रॉफिट बुक करू शकता. याची किंमत लगेच वाढते का जर तुम्ही लॉंग टर्ममध्ये केलं तर? नाही, काही वर्ष आपल्याला थांबावं लागतं. बरेच लोकांना माहिती आहे गोल्डचं भाव बघा किती स्पीडमध्ये वाढतं आहे, हे की नाही? आधीच्या टाईमला जे लोकांनी गोल्ड खरेदी केलेलं आहे आज त्याची किंमत बघा किती आहे. ठीक आहे ना. बरेच लोक सांगतात, आपले जे मोठे लोक आहे ते बरेच लोक सांगतात की तुम्ही आतापासूनच इन्व्हेस्टमेंट करा, ज्यांनी फ्युचरमध्ये मार्केट वाढला तर तुम्हाला बरेच फायदा आहे. जसं सगळ्यांना माहिती आहे इंडियाची GDP किती वाढलेली आहे. आपण पहिले कोणत्याच नंबरला येत नव्हतं, पण आता इंडिया 4th नंबरच्या आलेला आहे GDPच्या नावाने. इकॉनॉमिकली आपला इंडिया 4th नंबरमध्ये आहे. बरोबर. इंडियाने ग्रोथ केली की नाही? आता असंच प्रकारे तुम्हाला अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केला पाहिजे, काही वर्षानंतर त्या कंपनीमध्ये ग्रोथ होईल आणि त्याचा फायदा होईल अशा स्टॉकमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. लॉंग टर्मचं मिनिंगच असं आहे की आज कंपनीमध्ये शेअर खरेदी करायचं, 5-10 वर्ष बघूच नका. ठीक आहे. 5-10 वर्ष बघूच नका, असंच घेऊन ठेवा. काही वर्षानंतर जेव्हा त्याची किंमत वाढली तेव्हा तुम्ही प्रॉफिट बुक करू शकता. ठीक आहे ना. सगळ्यांना माहिती आहे किंमत किती फास्ट वाढते. जी वस्तू 1 रुपयाला येत होती आज त्याची किंमत 100 रुपयाला गेलेली आहे. ठीक आहे ना. या हिशोबाने तुम्ही लॉंग टर्ममध्ये ट्रेडिंग करू शकता. आता एक तुम्ही न्यूज ऐकलं असेल की एका व्यक्तीने 1987मध्ये 1987मध्ये विप्रो कंपनीचे काही शेअर बाय केले होते 1000 रुपयाचे. 1000 क्वांटिटी तरी त्यांनी बाय केले होते, 1000 क्वांटिटी. आज 2025मध्ये त्याची किंमत 700 करोड रुपयाला गेलेली आहे. कितीला? 700 करोड. विचार करा कुठं त्याची किंमत काय होती आणि आज त्याची किंमत किती वाढलेली आहे आणि किती वर्ष त्यांनी थांबलं जाऊन त्यांना एवढं प्रॉफिट झालं आहे. 1987ला घेतला होता आणि 2025 किती वर्ष झाले हे की नाही? 20-30 वर्ष झाले की नाही? तर एवढ्या वर्षामध्ये त्यांना एवढं प्रॉफिट झालेलं आहे, हे की नाही? जर तुम्हाला या हिशोबाने इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही कशामध्ये घेणार आहे? लॉंग टर्ममध्ये. ओके. पण आता मार्केटमध्ये बरेच लोक येतात, मॅडम एवढे वर्ष थांबायचं नाही आहे मला तर आजच प्रॉफिट पाहिजे, मी तर आजच ट्रेडिंग करणार आणि मला आजच प्रॉफिट पाहिजे. ठीक आहे ना. आपल्याकडे तो ऑप्शन पण आहे, तो आहे शॉर्ट टर्म ट्रेडिंग. एका दिवसामध्ये ट्रेडिंग करा आणि प्रॉफिट कमवा. पण या मार्केटमध्ये थोडंसं रिस्क असतं. जर मार्केट चांगला असला ना तर तुम्हाला खूप छान प्रॉफिट देईल आणि जर मार्केट डाऊन असला तर त्यामध्ये ट्रेडिंग केलेलं अवॉइडच केलं पाहिजे, म्हणजे ट्रेडिंग नाही केली पाहिजे. आता शॉर्ट टर्ममध्ये बघितलं तर जर आपल्याला मार्केट वरती जाताना दिसत असेल अशा टाईमला आपण ट्रेड करतो. मार्केट वरती गेला लगेच आपण सेल केलं आणि प्रॉफिट बुक केलं, हे की नाही? यामध्ये तुम्ही 5 मिनटं, 10 मिनटं, 20 मिनटं किंवा अर्धा तास, 1 तास तेवढ्यामध्ये पण तुम्ही प्रॉफिट काढू शकता. फक्त 1 डेमध्ये. शॉर्ट टर्म ट्रेडिंग ओन्ली 1 डेसाठी असतं. एका दिवसामध्ये ट्रेडिंग करणं आणि एका दिवसामध्ये प्रॉफिट कमवणं. ओके. सो ही आहे शॉर्ट टर्म ट्रेडिंग. आपण किती प्रकारची ट्रेडिंग बघितलं आहे बघा. आपण बघितलं आहे स्कॅल्पिंग ट्रेडिंग, स्विंग, लाँग टर्म, इंट्राडे. इंट्राडेलाच आपण शॉर्ट टर्म ट्रेडिंग म्हणतो. ओके. इंट्राडेलाच शॉर्ट टर्म ट्रेडिंग. सध्या तुम्ही नवीन आहे या ट्रेडिंगमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा, ट्रेड करा
आणि जर यामध्ये तुम्ही परफेक्ट झाले तर पुढं मार्केटमध्ये बरेच मार्केट आहे, ट्रेडिंग आहे, त्यामध्ये पण तुम्ही ट्रेड करू शकता. ठीक आहे ना. आता सगळ्यांना माहिती आहे ना आपलं स्टॉक मार्केट केव्हा चालू असतं. ठीक आहे, आपलं स्टॉक मार्केट केव्हा चालू असतं. 9:15ला आपलं मार्केट सुरू झालं तर किती वाजेपर्यंत मार्केट आहे. दुपारी 3:30पर्यंत. ठीक आहे ना. इंडियन स्टॉक मार्केट सकाळी 9:15ला मार्केट जर ओपन झालं तर 3:30पर्यंत मार्केट आहे. या टाईमच्या अंडर आपण ट्रेडिंग करू शकतो, इन्व्हेस्ट करू शकतो. ठीक आहे ना. 3:30च्या नंतर तुम्हाला ट्रेडिंग करता येणार नाही. ठीक आहे ना. जर तुम्हाला मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचं आहे तर या टायमिंगमध्येच तुम्हाला टाईम काढावं लागेल. जर तुमच्याकडे टाईम नाही आहे तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, लाँग टर्म करा किंवा स्विंग ट्रेडिंग करा. ठीक आहे ना. आणि जो या टाईममध्ये टाईम काढू शकतो ट्रेडिंगसाठी तर तो इंट्राडे करा, शॉर्ट टर्ममध्ये ट्रेडिंग करा. ठीक आहे ना. आता हे सगळी प्रोसेस तुम्हाला समजली असेल, हे की नाही. हे सगळी प्रोसेस आपण बघितलेली आहे. मार्केट काय आहे, NSE BSE काय असतं, IPO काय असतं, ट्रेडिंगचे प्रकार किती असतात, हे की नाही. हे सगळे प्रोसेस आपण इथं बघितलेली आहे. आता जर यामध्ये तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये जर ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्हाला लाईव्ह सेशन अटेंड करावं लागेल. ठीक आहे ना. लाईव्ह मार्केटमध्ये जर तुम्हाला लेक्चर करायचं असेल तर लाईव्ह सेशन कंपल्सरी अटेंड करावं लागतं. आपल्या लेक्चरचं टायमिंग सगळ्यांना माहिती आहे आणि लाईव्ह लेक्चर जर तुमचं पॉसिबल असेल तर कंपल्सरी अटेंड करा. कारण की रेकॉर्डेड लेक्चरमध्ये जेवढं समजत नाही त्यातून डबल आपण लाईव्ह सेशन अटेंड केलं तर लगेच समजतं. आणि काही क्वेश्चन असले ना तर तुम्ही मला लगेच विचारू पण शकता, हे की नाही. तर तुम्ही जर तुमचं पूर्ण बिझी शेड्यूल असेल, तुम्हाला टाईमच भेटत नाही आहे तर काही हरकत नाही, रेकॉर्डेड व्हिडिओ बघा पण लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेडिंग करा. जर ट्रेडिंगलाच वेळ भेटत नाही तर इन्व्हेस्टमेंट करा. आणि तुमच्या एका वीकमध्ये जर एक वेळ असं भेटलं लाईव्ह सेशन अटेंड करायचं तर ते कंपल्सरी अटेंड करा. ठीक आहे. असं मी ग्रेट धरते की आजचं लेक्चर सगळ्यांना कळालं असेल. ओके. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत, लेक्चर हा फर्स्ट होतं. आता सेकंड लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की जो आपण डीमॅट अकाउंट ओपन केलेला आहे त्याला यूज कसं करायचं, त्यामध्ये ट्रेडिंग कसं करायचं, ही सगळी स्टेप आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. ओके. तर पुढचा लेक्चर कंपल्सरी तुम्ही अटेंड करा. जर तुम्ही रेकॉर्डेड बघत असेल तर रेकॉर्ड लेक्चर अटेंड करा आणि लाईव्ह सेशन अटेंड केलं तर खूपच छान होईल. लाईव्ह सेशनमध्ये तुम्हाला लगेच मार्केट समजेल. ठीक आहे. चालेल. आजचं सेशन सगळ्यांना कळालं असेल. ठीक आहे. आता पुढचं लेक्चर तुम्ही कंपल्सरी अटेंड करायचं आहे. सगळ्यांना रिक्वेस्ट करते की लाईव्ह सेशन पण कंपल्सरी अटेंड करायचं. ठीक आहे. ओके. तर आजचं बेसिक सेशन मी इथं क्लोज करते. आय होप सगळ्यांना समजलं असेल. ओके. चालेल. थँक्यू एव्हरीवन. हॅव अ नाईस डे सगळ्यांना.